नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम बघणार आहोत. चॅप्टर नंबर 4 टॉमचे. तर बघा मित्रांनो, त्यातला पहिला प्रॉब्लेम आहे अँड आयसी इंजिन. आजचे महत्वाचे प्रॉब्लेम आहे. हा विंटर 23 विंटर 24 दोन वेळेस विचारलेला प्रॉब्लेम आहे. अँड आयसी इंजिन डेव्हलपिंग द 10 किलोवॅट पॉवर. पॉवर दिलेली आहे 10 किलोवॅट. पॉवर आहे 10 किलोवॅट. 10 into 10 raised to power 3 watt. Is to be transmitted to machine by flat leather bed. A 0.8 diameter pulley. Diameter of pulley is 0.8 meter. Pulley is fitted on engine shaft and rotates at 300 rpm. Rotates at 300 rpm. The angle of lap is 175 degree. Theta is equal to 175 degree. 175 into pi by 180. 175 into pi by 180 किती येतं हे? 5 सांगा. कॅल्क्युलेशन करायचे. 5 सांगा. आणि कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिलेलं आहे. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन इन बेल्ट अँड पुले इज 0.25. किती येतं? इंटू पुढे काय 3.05. नीट काढा. म्यू इज इक्वल टू 0.25. कॅल्क्युलेट करा. फाइंड डिटरमाइन द टेन्शन इन द बेल्ट. टेन्शन काढायचंय. टेन्शन म्हणजे T1 आणि T2. टेन्शन म्हणजे काय करायचं? T1 आणि T2. इफ द मास ऑफ द बेल्ट दिलेलं आहे 1.4 kg per meter. Length of the kg per meter length of belt. Then find maximum tension. मॅक्सिमम टेन्शन म्हणजे T. आणि इनिशियल टेन्शन म्हणजे T0. हे काढायचं. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले पॉवर दिलेली, तर आपण टेन्शन रेशो पहिले काढू की म्हणजे T1 T2 काढायला सोपं जाईल. T1 by T2 is equal to e raised to mu theta. T1 by T2 e raised to 0.25 into 3.05 किती येतं? 2.14 T2. 2.14 T2 हे आलं. आता वेलॉसिटी काढू की मित्रांनो. वेलॉसिटी काय असते? पाय dn बाय 60. पाय डी किती आहे? 0.8. एन किती आहे? 300 भागिले 60 किती येतं हे? वेलॉसिटी किती येते? फास्ट सांगा. किती? 12.56 मीटर पर सेकंड. वेलॉसिटी आली. वेलॉसिटी आल्यानंतर पॉवर इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V असते. तर पॉवर अपॉन वेलॉसिटी इज इक्वल टू T1 च्या जागी काय लिहू शकता तुम्ही? 2.14 T2 मायनस T2. पॉवर किती मित्रांनो? पॉवर आहे 10 into 10 raised to power 3. वेलॉसिटी किती आहे? वेलॉसिटी किती आहे? 12.56. तर 2.14 मायनस 1. हे किती? 1.14 T2. तर मग 2.14 मायनस इथं काही नाही म्हणजे 1 असतं. 1.14 हे भागिले हे किती येतं करा. काय करा? हे भागिले हे किती येतं? 796.17 भागिले 1.14 तर किती येतं? T2 698.40 न्यूटन. T2 झालं. T2 झाल्यानंतर काय करायचं? T2 झाल्यानंतर T1 काढायचं. T1 कसं काढायचं? 2.14 T2. 2.14 इंटू 698.40 किती येतं T2? T1 1491.90 न्यूटन. हे आलं मित्रांनो. T1 आलं, T2 आलं. आता काय करायचं? हे पहा, इथं मास दिलेला असल्यामुळे सेंट्रिफ्युगल टेन्शन काढावं लागेल तुम्हाला. मास दिलेला असल्यामुळे सेंट्रिफ्युगल टेन्शन काढावं लागेल आणि नंतर मग मॅक्सिमम टेन्शन आणि इनिशियल टेन्शन निघत. तर आता बघा मित्रांनो, सेंट्रिफ्युगल टेन्शनचा फॉर्म्युला काय? TC इज इक्वल टू MV स्क्वेअर.
टीसी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर. मास किती दिलेलं आहे? मास किती दिलेलं आहे? 1.4. मास किती दिलेलं आहे? 1.4. मास 1.4 आणि वेलॉसिटी किती आहे? 12.56 चा स्क्वेअर. किती येतं हे? 220.85 या न्यूटन. हे आलं सेंट्रिफ्युगल टेन्शन. हा, मग मॅक्सिमम टेन्शन काय असतं मित्रांनो? टी इज इक्वल टू T1 प्लस टीसी. सर अगर मास नाही दिया, मास जर दिलं नाही तर टीसी ची काढायची गरज नाही, फक्त टी इक्वल टू T1 मॅक्सिमम टेन्शन. हा, अगर मास दिया तो T1 प्लस टीसी, तो T1 कितना है? 1491.90 प्लस टीसी किती आहे मित्रांनो? 220.85. किती येतं हे? 1712 न्यूटन. हे आलं इनिशियल टेन्शन, सॉरी मॅक्झिमम टेन्शन. मॅक्झिमम टेन्शन नंतर काय करायचं? इनिशियल टेन्शन. हा, तर इनिशियल टेन्शनचा फॉर्म्युला काय? T0 T1 प्लस T2 प्लस 2TC डिवायडेड बाय 2. काय माहिती का? जर अगर टीसी नहीं दिया तो T1 प्लस T2 बाय 2 बोले तो इनिशियल टेन्शन. आणि जर टीसी दिलं तर T1 प्लस T2 प्लस 2TC बाय 2 बोले तो इनिशियल टेन्शन. आलं लक्षात? तर T0 T1 किती आहे? 1712. सॉरी T1 किती बाळालो? T1 किती आहे आपल्याकडे? T1 आहे 1491. 1491.90. T2 किती आहे? 698.40 प्लस 2 इंटू टीसी किती आहे? 220.85. किती येतं बघा हे? भागिले 2 किती? हे T1 पेक्षा कमी येईल बरं का. T1 आणि मॅक्झिमम टेन्शन पेक्षा कमी येईल. T1 आणि मॅक्झिमम टेन्शन पेक्षा कमी येईल. किती? 1316 न्यूटन. 1316 न्यूटन. मग पुढचं बघा. हे आलं मित्रांनो इनिशियल टेन्शन. अशा प्रकारे आपल्याला याच्यात काय काय विचारलं होतं? इनिशियल टेन्शन, मॅक्सिमम टेन्शन आणि T1 T2. समजलं? आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा मित्रांनो नेक्स्ट प्रॉब्लेम. अ बेल्ट इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 10 किलोवॅट. बेल्ट इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 10 किलोवॅट. 10 किलोवॅट म्हणजे 10,000 वॅट. म्हणजे 10 into 10^3 फ्रॉम अ मोटर रनिंग ऍट 600 RPM. मोटर रनिंग ऍट 600 RPM. द बेल्ट इज 12 mm थिक. बेल्ट किती आहे? 12 mm थिक and has mass density 0.001 gram per mm cube. Gram per mm cube. The safe stress in the belt is not exceed 2.5 Newton per mm square. नंतर the diameter of the driving pulley is 250 mm. The diameter of driving pulley is 250 mm. 250 mm. Where's the speed of the driven pulley? स्पीड इकडे बघा, ड्रायव्हिंग पुलेचं डायमीटर दिलेलं आहे. हा प्रॉब्लेम खूप छान आहे, नीट लक्ष द्या. हा, ड्रायव्हिंग पुलेचं डायमीटर दिलेलं आहे आणि ड्रिव्हन पुलेची स्पीड दिलेली. म्हणजे हे D1 तर हे N2 200 RPM. हा, the two shafts are 1.25 meter apart. X is equal to 1.25 apart. The coefficient of friction is 0.25. Coefficient of friction किती आहे? 0.25. Number 1, angle of contact at a driving pulley. Number 2, width of the belt. इकडे बघा पुन्हा एकदा वाचू. N1 पण दिलेलं आहे. चला चांगली गोष्ट आहे. द बेल्ट इज रिक्वायर्ड टू ट्रान्समिट 10 किलोवॅट. चला ठीक आहे. आता काय करायचं? पॉवर दिलेली, वेलॉसिटी भेटली. वेलॉसिटी कशी काढायची? पाय D1 N1 बाय 60. यहाँ पे अलग अलग दिया इसलिए नाम देने का 1 तो पाए D1 डायमीटर 250 mm है, तो इसको मीटर में करूंगा. याला मीटर मध्ये करायचं 0.25 मीटर इंटू 10⁻³
मल्टीप्लाई करने का 0.25 इंटू N1 कितना अपना 600, सेकंड नहीं लेने का ना, फर्स्ट लेने का, फर्स्टला फर्स्टच, डिवाइड बाय 60 किती ती वेलॉसिटी 7.85 मीटर पर सेकंड. चला वेलॉसिटी काढून घेतली. हा तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑफ ड्रायव्हिंग पुले थिटा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऍट द ड्रायव्हिंग पुले थिटा काढायचा आपल्याला. तर थिटा काढायसाठी हे पहा थिटाचा फॉर्म्युला काय, ओपन बेल्ट आहे. कोणचा बेल्ट समजू आपण, ओपन बेल्ट. तर 180 मायनस 2 अल्फा, 180 मायनस 2 अल्फा इंटू पाय बाय 180 इंटू पाय बाय 180 बरोबर आहे. ओपन बेल्ट साठी, ओपन बेल्ट साठी काय फॉर्म्युला आहे, 180 मायनस 2 अल्फा. देखो आता अभी इसके लिए ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अल्फा काढावं लागेल. याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, पहिले अल्फा काढावं लागेल. तर अल्फा काढायसाठी अल्फाचा फॉर्म्युला काय, साइन इनवर्स R1 मायनस R2 डिवाइडेड बाय 2, R1 मायनस R2 डिवाइडेड बाय एक्स, R1 मायनस R2 डिवाइडेड बाय एक्स. तर बघा मित्रांनो इथं R1 भेटून जाईल तुम्हाला, D1 माहिती आहे, R1 किती राहील 0.125 याच्या अर्ध. पण R2 माहिती आहे का, नाही. इकडे लक्ष द्या, R2 माहिती आहे का तुम्हाला, नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला स्पीड रेशो वापरावा लागेल. स्पीड रेशो वापरून पहिले D2 काढावं लागेल. N2 बाय N1 इज इक्वल टू D1 बाय D2. या फॉर्म्युल्याला आपण असंच राहू देऊ, याला 1 नंबर देऊ. हे पहा आता सगळ्यात पहिले D2 काढा. D2 कसं काढायचं, D2 ला वरी घ्यायचं, D1 इंटू N1 डिवायडेड बाय N2. D1 इंटू N1 डिवायडेड बाय N2, D1 इंटू N1 डिवायडेड बाय N2. तर D1 किती आहे 0.25, N1 किती आहे 600, N2 किती आहे 200, किती येतं 0.75. बरोबर आहे का, 0.75 येतं. बघा फास्ट, D2 डायमीटर 2 किती येतं 0.75. मग R2 काढा बरं, R2 काय येईल 0.75 बाय 2 किती येतं 0.375. मग ओपन बेल्ट साठी अल्फा काढायचं. अल्फा काय आहे, अल्फा का फॉर्म्युला क्या है, साइन इनवर्स, मोठं मायनस छोटं घ्यायचं, R2 मायनस R1 डिवाइडेड बाय एक्स, R2 मायनस R1 डिवाइडेड बाय एक्स. साइन इनवर्स R2 कितना है 0.375 माइनस 0.125, 125 डी R1 डिवाइडेड बाय एक्स किती, एक्स कितना है, एक्स किती है, एक्स दिलेलं आहे, डिस्टन्स बिटवीन द टू पुले एक्स 1.25. कितना आता अल्फा बोलो फर्स्ट, 1. बरोबर आहे 1.57. साइन इनवर्स करून केलं ना 1.57. मग पुट इन वन, तर मग थीटा इज इक्वल टू 180 मायनस 2 इंटू 1.57 इंटू पाय बाय 180 किती येत आहे बघा, फास्ट सांगा. हा अँगल येतो मित्रांनो 11.53, अल्फा येतो 11.53. मग 11.53 इंटू 2 180 मायनस नंतर इंटू पाय डिवायडेड बाय 180 हे येतं थीटा येतं 2.73. थीटा किती येतं 2.738. हे झालं थीटा काढलं, हा झाला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. नंतर काय करायचं मित्रांनो, आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट झाल्यानंतर काय विचारलेलं आहे, द विड्थ ऑफ द बेल्ट. आता हा खूप मोठा प्रॉब्लेम, विड्थ ऑफ द बेल्ट काढायची. विड्थ ऑफ द बेल्ट काढायसाठी आपल्याला सिग्मा दिलेलं आहे, मास डेन्सिटी पण दिलेली आहे आणि थिकनेस पण दिलेली. बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले डेन्सिटी दिलेली ग्राम पर MM क्यूब,
0.001 ग्राम पर एम एम क्यूब, त्याला आपल्याला करायचंय केजी पर मीटर क्यूब. त्याच्यावरून आपल्याला टेन्शन काढायचं, टीसी काढायचं, सेंट्रिफ्युगल टेन्शन. वेलॉसिटी काढून घ्या पहिले, वेलॉसिटी काढलेली ठीक आहे. तर इकडे बघा, सेंट्रिफ्युगल टेन्शन काढायसाठी डेन्सिटी दिलेली, डेन्सिटी किती दिलेली आहे? 0.001 ग्राम पर मीटर क्यूब, एम एम क्यूब, ग्राम पर एम एम क्यूब. तर ह्याला जर केजी मध्ये करायचं, इकडे बघा, आपल्याला केजी पर मीटर क्यूब कसं करते ते शिकवतो मित्रांनो. जर याला केजी मध्ये करायचंय, 0.00 ना, याला जर केजी मध्ये करायचं तर 1000 भागायचं, हे होईल केजी. आले, 1000 भागायचं. आणि मीटर क्यूब मध्ये करायचं, केजी पर मीटर क्यूब, तर 10⁻⁻, हे पहा, मिली म्हणजे 10⁻⁻3. मिली म्हणजे किती असतं मित्रांनो? 10⁻⁻3. -3 चा क्यूब, 10⁻³ चा क्यूब, 3×3=9, तर म्हणजे 10⁻⁹ -9, हे पहा केजी पर मीटर क्यूब. मग हे किती येतं बघा? 0.001 डिवायडेड बाय 1000 इंटू 10⁻⁻9. 1000 येतं घ्यायचं उत्तर, केजी पर मीटर क्यूब, केजी पर मीटर क्यूब. जर तुम्हाला सुधारलं नाही मित्रांनो, तर डायरेक्ट 1000 केजी पर मीटर क्यूब लिहून टाकायचं. बेल्टची डेन्सिटी तेवढीच असते. हे उत्तर येईल 1000. 1000 केजी पर मीटर क्यूब. आता हे झालं, हे झाल्यानंतर इकडे लक्ष द्या मित्रांनो, आता आपल्याला मास काढायचंय. जर मास कसं काढते माहितीये का मित्रांनो? तुम्हाला माहितीये, मागच्या सेमिस्टरला एफएम ला शिकलो आपण, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम असते. इकडे लक्ष, डेन्सिटी इज इक्वल टू किती असतं? मास अपॉन व्हॉल्यूम. तर डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? मास. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? मास. तर डेन्सिटी तसंच तसं, व्हॉल्यूम म्हणजे एरिया इंटू लेंथ इज इक्वल टू मास. तर एरिया काय असतो? बी इंटू टी इंटू एल इज इक्वल टू मास. तर मास, डेन्सिटी दिल्या वेळेस मास कसं काढायचं मित्रांनो? रो बी टी एल. हा फॉर्म्युला पाठ करायचा, रो बी टी एल, रो बी टी एल. एल तर 1च घ्यायचं. रो किती आहे? 1000. बी किती आहे? बी किती दिलेली आहे? विड्थ किती दिलेली आहे मित्रांनो? विड्थ दिलेली आहे 12 mm. बेल्ट थिकनेस दिलेली 12. विड्थ काढायची, बेल्ट थिकनेस किती आहे? 12 mm. 12 इंटू 10⁻⁻³ करायचं. 12 इंटू 10⁻⁻3. 12 इंटू 10⁻⁻3. 12 इंटू, हे बी जसंची तसं, हे 12 इंटू 10⁻⁻3 आणि इंटू एल म्हणजे एल किती असतं? 1 मीटर घ्यायचं. एल किती घ्यायचं? 1 मीटर. तर हे किती उत्तर येईल मित्रांनो मासचं? 12 बी. मासचं उत्तर किती येईल? 12 बी. 12 बी आलं तर नंतर इकडे लक्ष द्यायचं, टीसी काढायचं. टीसी काढायचं, सेंट्रिफ्युगल टेन्शन. टीसी इज इक्वल टू काय असतं? mv². 12 बी इंटू वेलॉसिटी किती आहे? 12 बी इंटू वेलॉसिटी किती आहे? 12 बी इंटू वेलॉसिटी किती आहे? 7.85. 12 बी इंटू वेलॉसिटी किती आहे? 7.85 चा वर्ग. 7.85 चा वर्ग किती येतं टीसी? सेंट्रिफ्युगल टेन्शन किती येतं सांगा फास्ट. बीला तसंच ठेवायचं, बी टाकायचं नाही. किती येतं? 739.47. आलं टीसी. तर टीसी आल्यानंतर काय करायचं? सेंट्रिफ्युगल टेन्शन आलं. टीसी आल्यानंतर टीसी आल्यानंतर टीसी आल्यानंतर काय करायचं? टी इज इक्वल टू T1 प्लस टीसी असतं. टी इज इक्वल टू काय असतं? T1 प्लस टीसी. आपल्याला विचारलं काय त्यांनी? बी काढायचं. आपल्याला काय काढायचंय? बी. त्याच्यासाठी आपल्याला पहिले इकडे बघा मित्रांनो, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? पहिले पॉवर दिलेली, त्याच्यावरून T1 T2 काढावं लागेल. पण T1 प्लस टीसी ने आपल्याला हे भेटत. मी म्हणलं प्रॉब्लेम खूप मोठा आहे. पॉवर किती आहे? 10,000.
पॉवर किती आहे 10,000. पॉवर किती आहे 10,000. हा P इज इक्वल टू T1 मायनस T2 इंटू V. तर बघा मित्रांनो 10,000 वेलॉसिटी किती आपली वेलॉसिटी किती आहे वेलॉसिटी किती आहे मित्रांनो वेलॉसिटी किती दिलेली आहे 7.85. वेलॉसिटी आहे 7.85. टेन्शन रेशो पण काढून घ्यावं लागेल ना आपल्याला इथं 7.85. हा टेन्शन रेशो काढून टाकू आपण इथं T1 बाय T2 इज इक्वल टू इरेस टू म्यू थिटा. तर T1 इज इक्वल टू म्यू किती आहे आपलं म्यू किती आहे 0.25 आणि थिटा आपलं आलेलं सांगा बरं का आपलं वेगळं आहे. थिटा किती आहे आपलं थिटा किती आहे 2.738 2.738 थिटा किती आहे 2.738 T2 किती येतं सांगा करून सांगा किती येतं रिलेशन करून सांगा ते चुकलेलं आहे 1.99 ना 1.98 म्हणजे 2 जरी घेतलं चालतं T1 इज इक्वल टू 2T2 T1 इज इक्वल टू 2T2 मग काय करायचं इथं 2T2 लिहायचं मायनस T2 म्हणजे हे किती येतं 10,000 भागिले 7.85 1288 हे आलं T2. आता T1 काढायचं 2 इंटू 1273.88 किती येतं हे 2547.77 न्यूटन झालं. आता बघा T1 आलं तर टीसी टी इज इक्वल टू काय असतं T1 प्लस टीसी. तर टी इज इक्वल टू T1 किती आपलं 2547 प्लस 77 टीसी किती रे टीसी काढले ना 739.47 एकोणपन्नास आहे का 39 आहे 739.47 739.47 बघा आता इकडं पण टी इज इक्वल टू काय असतं रे सिग्मा बीटी. इकडलं फॉर्म्युला काय लक्षात ठेवा टी इज इक्वल टू काय असतं सिग्मा बीटी. तुम्हाला पूर्ण फॉर्म्युला लिहून देतो मी 2547.77 प्लस 739.47 आता बघा इकडे बघा सिग्माची व्हॅल्यू लिहायची सिग्माची व्हॅल्यू किती आहे सिग्माची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2.5 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि टी किती आहे टी किती आपल्याकडे 12 आहे ना 2.5 न्यूटन पर एम स्क्वेअर आणि टी किती आहे 12 आहे. हे पहा आता आपल्याला बी काढायचंय ना तर एम एम मध्ये ठेवलं तरी चालतं कारण की ते बरोबर येणार आहे डायरेक्ट एम एम मध्ये उत्तर येईल आपलं 2.5 और बी कितना है टी कितना है टी 12 एम एम तर 12 हा इंटू बी 2547.77 प्लस 739.47 बी याचा गुणाकार किती येतो बघा 2.5 इंटू 12 2.5 इंटू 12 किती येतं 30 बी 30 बी येतं का 2 मिनिटं याला करून टाका न्यूटन पर ह्याच्यात करून टाका न्यूटन पर एम एम स्क्वेअर आहे ते न्यूटन पर एम एम स्क्वेअरचं जर मीटर मध्ये करायचं तर 2.5 इंटू 10⁻6 2.5 इंटू 10⁻6 तर 2.5 इंटू 10⁻6 आणि थिकनेस किती आपली 12 एम एम थिकनेस 12 इंटू 10⁻3 बी 12 इंटू 10⁻3 बी मिली म्हणजे किती रे सॉरी 12 इंटू 10⁻−3
पी. हा हे किती येतं आता सांगा मला. मीटर मध्ये केलं आपण 2.5 न्यूटन पर एम स्क्वेअर म्हणजे 2.5 इंटू 10⁶ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती येतं फास्ट सांगा. किती -8 नाही +8 नीट कर. 2.5 हे +6 आहे -6 नाही हे +6. 30,000 बी. बघा रे 30,000 बी 700 मीटर मध्ये करायचंच बरं का, नाही तर उत्तर चुकतं. 739.47 बी. हा नंतर 2547.77 याला इकडे घेतला आपण हा मायनस मध्ये पाठवलं तर ह्याचं -1 करा, बी ला तसंच राहू द्या. हे -1 करा फास्ट. 29260 पी हा 0.5 पी. हा नंतर 25477.77 तर बी इज इक्वल टू डिवाइडला पाठवायचं 2547.77 29,260.5 किती येतं हे बी इक्वल टू. खूप लेंथी प्रॉब्लेम आहे याच्या अजून उद्या 2 प्रॉब्लेम घेईल मित्रांनो. व्हेरी गुड 0.87 मीटर एम एम ने जर मल्टिप्लाय केलं तर 87 mm. बरोबर आहे लक्षात. खूप मोठा प्रॉब्लेम आहे नीट करा. बाकीचे प्रॉब्लेम उद्या बघू मित्रांनो याचे.